नमस्कार मंडळी. आयुष्यात कधीतरी असा क्षण येतोच जेव्हा आपल्याला वाटतं की आपण सगळ्यांसाठी सगळं केलं, पण बदल्यात आपल्याला फक्त उपेक्षा आणि दुःख मिळालं. ज्यांच्यासाठी आपण रडलो, ज्यांच्यासाठी जगाशी भांडलो, आज तीच माणसं आपल्याकडे पाठ फिरवून उभी आहेत. मन विचारतं, माझं काय चुकलं? मी जास्त प्रेम केलं की मी जास्त विश्वास ठेवला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेच्या प्रकाशात याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. जेव्हा नाती मनाला खोल जखमा देतात, तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्याला कोणता मार्ग दाखवतात, हे आपण आज पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या मनावरची मरगळ झटकून तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपण हे अनेकदा ऐकलंय, पण नात्यांच्या बाबतीत आपण नेमकं उलट करतो. आपण प्रेम देतो आणि परत तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा सुद्धा करतो. श्रीकृष्ण म्हणतात, तुझा अधिकार फक्त प्रेम देण्यावर आहे. ते समोरच्याने स्वीकारावं किंवा परत द्यावं यावर तुझा ताबा नाही. नाती आपल्याला तेव्हाच रडवतात जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या आनंदाचं केंद्र बनवतो. लक्षात ठेवा, अपेक्षा जिथे संपतात तिथे खरी शांती सुरू होते. जर तुम्ही कोणाला मदत केली असेल आणि आता तुम्हाला वाटत असेल की त्यांनी तुमच्या ऋणात राहावं, तर ते प्रेम नाही, तो एक व्यवहार झाला. आणि व्यवहार तुटला की दुःख होणारच. खूप लोक तक्रार करतात की ती व्यक्ती आधी अशी नव्हती, आता खूप बदलली आहे. श्रीकृष्ण म्हणतात, परिवर्तन हीच संसाराची रीत आहे. झाडाची पानं गळतात, ऋतू बदलतात, मग माणसं कशी काय तीच राहतील? काळानुसार माणसं बदलतात, त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात. आपण जुन्या आठवणींना धरून बसतो आणि आजच्या बदललेल्या माणसांकडून जुन्या वागण्याची अपेक्षा करतो. हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे. एखादं नातं जर बदललं असेल तर ते स्वीकारायला शिका. समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वतःला सांभाळणं जास्त महत्त्वाचं आहे. गीतेत एक महत्त्वाचा विचार आहे, स्वधर्मे निधनम श्रेयम. याचा अर्थ असा की स्वतःचा धर्म म्हणजेच स्वतःचा स्वाभिमान जपून मरणही चांगलं आहे. मरणही चांगलं आहे. जर एखाद्या नात्यात तुमचा वारंवार अपमान होत असेल, तुमच्या भावना पायदळी तुडवल्या जात असतील, तर तिथे रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. जिथे तुमचा मान नाही, तिथे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला प्रेम मिळणार नाही. एकटेपणाला घाबरू नका. चुकीच्या माणसासोबत राहून रोज मन मारण्यापेक्षा एकटं राहून स्वतःचा शोध घेणं कधीही उत्तम. 8. लक्षात ठेवा, तुम्ही कुणाचे गुलाम नाही आहात. अनेकांना वाटतं की माफ करणं म्हणजे समोरच्याची चूक मान्य करणं, पण श्रीकृष्ण म्हणतात, माफी ही समोरच्यासाठी नसतेच, ती स्वतःच्या शांतीसाठी असते. जर तुम्ही समोरच्याचा द्वेष करत राहिला तर तुम्ही तो विचार डोक्यात घेऊन फिरताय, म्हणजे तो माणूस अजूनही तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवतो आहे. ते तुमच्या डोक्यात सतत तेच विचार येत असतात. हे द्वेष हे ओझं आहे, ते खाली उतरून ठेवा. माफ करणं म्हणजे विसरणं नव्हे, तर त्या विषयामुळे आता मी दुःखी होणार नाही हा निर्णय घेणं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, द्वेषातून फक्त बुद्धीचा नाश होतो. समोरच्याला त्याच्या कर्मावर सोडा आणि तुम्ही तुमच्या कर्माकडे लक्ष द्या. मित्रांनो, तुमचे सर्वात मोठे मित्र म्हणजे तुम्हीच आहात आणि तुम्हीच तुमचे शत्रू. आपण जगाकडे प्रेम मागत फिरतो, पण आपण स्वतःवर कधी प्रेम केलंय का? आजपासून स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या आवडी, तुमची प्रकृती, तुमचं मन याकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्ण समजू लागाल, तेव्हा बाहेरच्या जगाने तुम्हाला काय दिलं किंवा काय घेतलं
याने तुम्हाला फरक पडणार नाही. स्वतःला सांगा, मी कोणासाठीही अपुरा नाही. काही माणसं आपल्या आयुष्यात फक्त धडा शिकवायला येतात. त्यांची भूमिका संपली की ते निघून जातात. एखादं नातं संपलं म्हणजे आयुष्य संपलं नाही. ही तर एक नव्या अध्यायाची सुरुवात आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, उठ, हा शोक सोड आणि तुझं कर्तव्य कर. तुमचं कर्तव्य काय आहे? स्वतःला सावरणं. जे गेलं ते तुमचं नव्हतंच. जे तुमचं आहे ते तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही. काळ हा सर्वात मोठा वैद्य आहे. आज ज्या जखमा ओल्या आहेत, उद्या त्याच तुमच्या अनुभवाची ताकद बनतील. शेवटी इतकंच सांगेन, आयुष्य खूप लहान आहे. ते रडण्यात आणि लोकांच्या मागे धावण्यात वाया घालवू नका. भगवान श्रीकृष्ण नेहमी तुमच्या सोबत आहेत. तुम्ही फक्त एक पाऊल उचला. ते तुम्हाला मार्ग दाखवायला तयार आहेत. जर आज कोणा एका व्यक्तीमुळे तुमच्या डोळ्यात पाणी असेल, तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा शांतपणे ऐका. तुम्ही मौल्यवान आहात. तुम्ही प्रेमाचे अधिकारी आहात. स्वतःचा आदर करायला शिका. जर तुमचा आदर करेल, जग तुमचा आदर करेल. जर तुम्हाला हा विचार मनाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. आयुष्याचे धडे या प्रवासात आमच्यासोबत राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आयुष्याचे धडे घेण्यास विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.